जबरदस्त फटका अगदी आपण बघू शकता पहिल्या चेंडूवर 6 धावेंची मोहर हेमंत जाधव नो डाऊट आरडी 440 असतील एक गवेक फॉर्मॅट असेल ओपन हाफ असेल संपूर्ण उन्हाळी पावसाळी या खेळाडूने बघितलेत ऑन साइडला सुंदर फटका कलात्मक आहे चेंडू मात्र चेज होतोय परंतु चेंडू रेस जिंकत असताना अगदी चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल चेंज ऑफ पेस केले ऑन साइडला पुन्हा एकदा इनटू द गैप दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके वरना मुन्नार रह जाओगे लटके 4 धावा मुलाचं योगदान या स्पर्धेकरिता देत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला सुंदर पद्धतीने फटका सजवलाय आणि चेंडू दणदण करत पुन्हा एकदा निघून गेलाय डिफाइन लेग रीजन मध्ये चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेलाय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरापासून दूर खेळला गेलाय सुंदर फटका आहे स्कोअर कटचा नजाकत बरावा चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या रीजन मध्ये तत्पूर्वी फील्ड केलं जाईल 2 धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी टॉस सुद्धा आपण बघितला टिप टॉप या पद्धतीने मात्र एक वेगळा टॉस कालच्या दिवसामध्ये खूप सुंदर फटका सरळ उडवलाय आणि चेंडू सरळ आमच्या व्हीआयपी डाईसला VGPL चे उपाध्यक्ष मिस्टर एक धाव स्कोर कार्डवर रचित झाले धावफलक 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड 38 धावा यावेळेस फुल टच चेंडू सोडणार नाहीये लॉलीपॉप दोन्ही हाताने स्वागत केलंय आणि पंचांचा सिग्नल तरी या सामन्यामध्ये आता मात्र 60+ धावा या क्रॉस होत असताना यावेळेस सरळ रेषेमध्ये काय जबरदस्त फटका आहे एक मधुर ध्वनी बॅटच्या माध्यमातून जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि या इनिंग करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज नो डाऊट जय हनुमान शिरवली या संघाकडनं हेमंत जाधव या करिता आपल्याला रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा लागतो आपला रस्ता स्वतः तयार करून ज्याने 7 दिवस उत्तम खेळाचं प्रदर्शन करून मालिका वीर म्हणून VGPL पर्व 4 वर ज्याने आपलं नाव कोरलं खूप सुंदर पद्धतीने अगदी गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो खूप सुंदर पद्धतीने जी मालिका वीर बायसायकल आपण बघू शकता श्री विशालजी पाटील भिनार आणि त्यानंतर जी ट्रॉफी आहे कैलासवासी गजानन पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ गजानन घरत यांच्या स्मरणार्थ श्री संजय गजानन घरत उपसरपंच शिवणसई यांच्या मार्फत हे चषक आपणास प्राप्त झालेला आहे आणि संजयजी घरत यांनाच विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी आणि त्यानंतर विशाल पाटील भिनार ज्यांनी मात्र ही सायकल दिलाय त्यांचा प्रतिनिधी आपण यायचा आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज ही बायसायकल आहे आणि त्यानंतर जी ट्रॉफी आहे त्यानंतर विक्रमजी पाटील आणि त्यानंतर DL यादव साहेब आणि त्यानंतर आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांना मी विनंती करतोय की आपण हे मुख्य जे पारितोषिक आहे विशेष आकर्षण बायसायकल आणि सुंदर अशी ट्रॉफी आपण बघू शकतायत मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना 8 मॅचेस मध्ये 15 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना ज्याने मात्र 8 मॅचेस मध्ये 8 इनिंग खेळले नॉट आउट 2 राहिला 12 चौकार तदनंतर 12 षटकार 74 चेंडू त्याने फेस केले आणि तब्बली 145 धावा ज्याच्या नावावर आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नन ऑफ द नॅन ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो खड़ा वह खिलाडी है सबसे बडा कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी यंदाच्या हंगामामध्ये त्याने आपला परफॉर्मन्स करून दाखवलाय आणि खेळाच्या माध्यमातून काहीही अशक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि जी मेहनत केली ती मेहनत फलास आले आणि बेस्ट प्लेयर इन टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आणि मॅन ऑफ द सिरीज चा हकदार ठरतोय दुसरी बायसायकल नावावर केले हेमंत जाधव हा ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार अगदी तिल्लेर गावातून बिलॉंग केला
आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बायसायकल आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा मध्ये बायसायकल हेमंत जाधव मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बायसायकल आणि जी ट्रॉफी आहे एकदा हेमंत करिता जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. अंडरडॉग आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेला. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप आभार. हेमंत, तुझ्या पुढच्या वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा.